नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मास्टर क्लास A1 यामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज एक विज्ञानाचा नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे ऑडिबल साऊंड, इन्फ्रासॉनिक साऊंड आणि अल्ट्रासॉनिक साऊंड। मग हा ऑडिबल साऊंड म्हणजे काय ते आता सुरुवातीला आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे की मानवी कानांना फक्त 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज म्हणजे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यान ऐकायला येते आणि त्या रेंजला म्हणतात मित्रांनो ऑडिबल साऊंड। द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड ऑडिबल टू ह्यूमन बीइंग्स इज बिटवीन 20 हर्ट्ज अँड 20,000 हर्ट्ज। वी कॅन ओनली हिअर साऊंड इन दिस फ्रिक्वेन्सी रेंज। म्हणजे मानव फक्त मित्रांनो काय की 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यान मानवाला ऐकू येते आणि त्याला आपण म्हणू शकतो ऑडिबल साऊंड म्हणजे ऐकू येणारा ध्वनी। त्यानंतर इन्फ्रासॉनिक साऊंड म्हणजे काय की जो मानवाला ऐकू येत नाही। मग लेस दॅन 20 हर्ट्ज असा साऊंड, अशी फ्रिक्वेन्सी की जी 20 हर्ट्जच्या खाली आहे, ती फ्रिक्वेन्सी रेंज आपल्या मानवाला ऐकू येत नाही, त्याला म्हणतात इन्फ्रासॉनिक साऊंड। आणि मित्रांनो, अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजे काय तर 20,000 हर्ट्ज या वरची जी रेंज असते फ्रिक्वेन्सीची, ती फ्रिक्वेन्सीची रेंज मानवाला ऐकू येत नाही, त्याला म्हणतात अल्ट्रासॉनिक साऊंड। तर मित्रांनो, या डायग्राम वरून आपण हे समजून घेऊया। तर 4 to 20 हर्ट्ज हे जे आहे मित्रांनो की 20 हर्ट्जच्या खाली मनुष्याला ऐकायला येत नाही, याला म्हणतात इन्फ्रासॉनिक साऊंड। आणि 20 हर्ट्जच्या पुढे जी फ्रिक्वेन्सी जाते, या फ्रिक्वेन्सी रेंज मधला जो साऊंड आहे तो मनुष्याला ऑडिबल आहे म्हणजे तो ऐकू येतो। आणि त्यानंतर अल्ट्रासॉनिक साऊंड जो आहे तो 20,000 हर्ट्जच्या वरची फ्रिक्वेन्सी जी असते तेही मनुष्याला ऐकू येत नाही, त्याला आपण काय म्हणतो अल्ट्रासॉनिक साऊंड। अशा पद्धतीने ऑडिबल साऊंड, इन्फ्रासॉनिक साऊंड आणि अल्ट्रासाऊंड आपल्या लक्षात आला असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास त्याला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या अभ्यासू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि याविषयी जर तुम्हाला काही तुमचं मत मांडायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो काय करा, कमेंट्स करा। थँक्यू।